श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी दीपश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या स्वामींचं विश्व चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, आज आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि गणपती बाप्पाने तुमचे सगळ्या मनोकामना पूर्ण कराव्या, सगळ्यांचे संकट दूर करावे हीच गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर संकष्टी चतुर्थीचं व्रत अनेक जण करतात, संकष्टी चतुर्थीचा उपवास अनेक जण करतात, पण तो उपवास सोडताना मात्र त्यांच्याकडून एक छोटीशी चूक होते आणि त्या उपवासाचं फळ त्यांना मिळू शकत नाही। आता सगळेच जण ही चूक करत असतील असं मी म्हणत नाही, पण ज्यांच्या कुणाकडून अजाणतेपणाने ही चूक होत असेल त्यांनी आपली ही चूक नक्की सुधारावी। तर संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडताना प्रत्येकालाच माहिती आहे की चंद्राचं दर्शन झाल्याशिवाय संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडला जात नाही। आणि बरेचदा काय होतं की चंद्रोदयाची वेळ जी कॅलेंडरमध्ये दिलेली असते त्या वेळेनुसार आपण पूजा वगैरे करतो, पण चंद्र दिसायला वेळ लागतो म्हणून त्या चंद्रोदयाच्या वेळी पूजा वगैरे करून उपवास सोडला जातो। तर अशी चूक करू नका। चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नका। जिथे तुम्ही पूर्ण दिवसभर थांबता तर तिथे तुम्हाला चंद्रदर्शन घ्यायला थोडासा वेळ लागला तर काही हरकत नाही आहे। आणि चंद्रदर्शन नुसतंच घ्यायचं नाही, चंद्रदर्शन घेताना तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत त्या आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर चंद्राला तुम्हाला अर्घ्य जरूर अर्पण करायचं आहे। चंद्राला अर्घ्य अर्पण करताना तुम्ही एका पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध, थोडीशी साखर, थोडेसे अख्खे तांदूळ, पांढरे फुलं आणि सफेद तीळ असं तुम्ही त्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि चंद्राला तुम्ही अर्घ्य अर्पण करायचं आहे। आणि चंद्राला अर्घ्य अर्पण करताना तुम्हाला चंद्राचा जो बीजमंत्र आहे तो तुम्ही अवश्य म्हणायचा आहे। चंद्राचा बीजमंत्र कोणता? तर चंद्राचा बीजमंत्र आहे ओम श्राम श्रीम सह चंद्राय नमः। ओम श्राम श्रीम सह चंद्राय नमः असा हा चंद्राचा बीजमंत्र आहे। हा तुम्ही 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा किंवा तुम्ही 108 वेळा म्हणा, पण हा तुम्हाला हा चंद्राचा बीजमंत्र तुम्ही म्हणायचा आहे चंद्रदर्शन झाल्यानंतर। आणि जर तुम्हाला ऐकायचं असेल तर 108 वेळा माझ्या चॅनलवरती हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथे तो ऐकूही शकता किंवा तुम्ही लावून तो म्हणूही शकता। तर असा हा बीजमंत्र आहे, तो तुम्हाला अवश्य म्हणायचा आहे आणि हे केल्यानंतरच तुम्ही तुमचा उपवास सोडायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या उपवासाचं, तुमच्या व्रताचं पूर्ण फळ मिळणार आहे। आणि काही वेळेस काय होतं की चंद्र आपल्याला खूप वेळ झाला तरी दिसत नाही, किंवा आता जेव्हा पावसाचे दिवस असतात तेव्हा ढगाळ वातावरणामुळे आपल्याला चंद्र दिसू शकत नाही। अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही घरातच गणपती बाप्पाची पूजा केली असेल आपल्या देवघरात, तिथेच तुम्ही तांदळाने छोटा चंद्र बनवायचा आहे, चंद्राची प्रतिकृती बनवायची आहे तांदळाने, किंवा मग रांगोळीने तुम्ही चंद्राची प्रतिमा काढायची आहे आणि तिथे तुम्ही चंद्राला घरातच तुम्ही अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि चंद्राचा हा बीजमंत्र म्हणायचा आहे। असं केल्याने तुम्हाला त्या संकष्टी चतुर्थीच्या तुमच्या व्रताचं पूर्ण तुम्हाला फळ प्राप्त होईल। तर अशी ही जी माहिती मी दिलेली आहे ती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया।